बातमी पंढरपुरातून आहे। पंढरपुरात सीएनजीचा तुटवडा जाणवतोय। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। पंढरपूरला दररोज 25,000 भाविक येतात आणि यामुळे सीएनजीची मोठी मागणी आहे। मात्र पंढरपुरात मोजकेच पंप असल्यामुळे वरचेवर सीएनजीचा तुटवडा जाणवतो। सीएनजी पंपाच्या संख्येत वाढ करावी अशी मागणी वाहन चालक करतायत। या संदर्भातली माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी यांच्याकडून। संतोष, पंढरपुरात सीएनजीचा तुटवडा भासतोय, काय अधिक अपडेट? हो, पंढरपूरला दररोज 25,000 भाविक भक्त येतात। येणारे 25,000 भाविक भक्तांपैकी 50% भाविक भक्त हे वाहनाने येतात, फोर व्हीलरने येतात आणि पंढरपूर शहर आणि तालुक्यातील वाहनांची संख्या पाहता सीएनजीची तर मोठी मागणी आहे। मात्र सध्या तुटवडा भासत आहे आणि म्हणून तर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत। दीड 2 तास वाहनधारकांना सीएनजीसाठी उभा राहावं लागत आहे। आता अधिक मास सुरू झालेला आहे आणि त्यामुळे जे दररोज 25,000 भाविक येतात त्या संख्येत वाढ होणार आहे। 50,000 अगदी एकादशी दिवशी बुधवारी ती संख्या लाखाच्या घरात जाणार आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात सीएनजी लागणार असल्यामुळे सीएनजीचा पुरवठा सुरळीत होणं गरजेचं आहे। एवढंच नव्हे तर पंढरपुरातील स्थानिक नागरिक आणि येणारे भाविक अशी प्रमुख मागणी करत आहेत की पंढरपूरला येणारे प्रमुख 4 रस्ते आहेत आणि चारही रस्त्यावर एक सीएनजी पंप असावा आणि त्या अनुषंगाने सर्वांची मागणी आहे। सध्या तुटवडा भासत असल्यामुळे येणारे भाविक आणि स्थानिक नागरिक त्रस्त झालेले आहेत। तर याचीच सरकारने दखल घेऊन जी भाविकांनी आणि नागरिकांनी जी मागणी केलेली आहे, पंढरपूरला जोडणारे 4 रस्त्याच्या प्रत्येक रस्त्यावर एक सीएनजी पंप निर्माण केला, स्थापन केला किंवा त्याला परवानगी दिली तर भाविकांना फार मोठा आणि नागरिकांना फार मोठा दिलासा मिळेल। आता सरकारने याची दखल घेणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे। प्रणिता, अगदी संतोष, ही मागणी व्यवस्थितरित्या सरकारपर्यंत किंवा प्रशासनापर्यंत पोहोचली गेली आहे का आणि त्यावर प्रशासनाचं उत्तर काय आहे, त्या संदर्भातली काही माहिती मिळाली आहे का? भाजपचे विद्यमान आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांतराव परिचारक आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यापर्यंत वेळोवेळी स्थानिकांनी नेणाऱ्या भाविकांनी सुद्धा आपली मागणी पोहोचवलेली आहे आणि संबंधित मान्यवरांनी, राजकीय नेत्यांनी ही मागणी जी आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे आणि असं माहिती मिळते आहे की केंद्रापर्यंत पण माहिती गेलेली आहे। फक्त आता त्याची अंमलबजावणी होऊन हे पेट्रोल पंप सीएनजी स्थापन होणं 4 रस्त्यांना गरजेचं आहे आणि ते होईल अशा प्रकारची एक आशा आहे। कारण विद्यमान जे आमदार आहेत समाधान आवताडे हे वारकरी कुटुंबातले आहेत, वारकरी पाटील संप्रदायाशी त्यांचा जवळचा संबंध आहे आणि भाविकांच्या यथावेदना समस्या ते जवळून जाणतात। त्याचबरोबर प्रशांतराव परिचारक गेले अनेक वर्ष पंढरपूरमध्ये त्यांची सत्ता आहे आणि भाविकांना लागणाऱ्या सोयी सुविधा ते जवळून जाणतात आणि त्यामुळे पंढरपुरात लवकरात लवकर सीएनजी पंप स्थापन होतील आणि सुरळीत पुरवठा होत राहील अशी एक अपेक्षा बाळगली जात आहे। त्यामुळे आता ही मागणी मान्य कधी होते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्ही असेच जोडलेले राहा।